संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे। बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनो। तुका म्हणे अंगे व्हावे ते आपणा, तरीच महिमा न येईल कळो। बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनो। विठ्ठल विठ्ठल चरण सरोज सांद्रणीला बुधाभं यदननिहित पाणी मंडना मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदनं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम
शक्तिधरा स्वधाम्ना अन्योस्ते हस्तश्रवणतो गाद्य प्रणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। बेस कमी करा, थोड़ा ट्रबल दे, कडक करा, गोड करा सावध। संतासे रंजव चिंतास्या पोलिया शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा हेरो। संतांचा महिमा तू बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे। बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनो। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अवघ्या अभंग चिंतना करता निवडलेला आहे। अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी भागवत महापुराण 16 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सर्व गावकरी मंडळी मौजे संक्राळा यांच्या अथांग परिश्रमामधून हा कार्यक्रमाच्या 6 दिवसाची सेवा सर्व गावकरी मंडळीतर्फे दीपकरावांनी अष्टरा फोन केला मला आणि सेवेचा योग या ठिकाणी आपलं दर्शन झालं। विठला सुंदर अष्टर गायनाचार्य सर्व वृंद आहे, मृदंगाचार्य सर्व तरुण लेकर आहे, संगीत विशारद आहे, गोड नियोजन आहे। कालाय तस्मै नमः। बाबा आता तुम्ही थकल्या गेलात, कालांतराने हे शरीर थकणारच आहे, पण पुन्हा आपल्या समोर असणारा भजने पुन्हा हे लेकर आता तयार झाले। विभूती असणाऱ्या या गावामधून गुरुजी होऊन गेले, अवधूत गुरुजी। याच्यानंतर परमार्थामध्ये ज्यांनी बरंच नाव लौकिक कमवलं गावचे रंगराव महाराज। आताही असणारा अनेक लेकर तयार व्हायला लागलेले आहे। हा सृष्टीचा क्रम आहे, जातात येतात, शहाणे लोक जातात, पुन्हा शहाणे लोक निर्माण होत असतात। हा सृष्टीचा ओघ आहे, संस्कार देत राहायचं, लेकर तयार होत असतात। माझ्या समोर असणारे जे बसलेले आहेत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय भागवताचार्य नारायणराव महाराज वढालेकर वेदांताचे जाणते आहेत, सद्गुरूंची सेवा परिपूर्ण असणारा अनुभवलेली आहे आणि आपल्याला असे लोक लाभलेले आहेत, आपलं भाग्य आहे। नाही तर भागवतकार आता भरपूर झाले, दगडाखाली भागवतकार महाराजही भरपूर झाले आणि व्हायला पाहिजे। लक्षात राहा, धर्माचे पालन करणे पाखंडे खंडन हेची आम्हा करणे कामा बीज वाढवायाना। सुंदर नियोजन आहे गावकरी मंडळीचं। छोटूसा मंडप छान झालाय। ही जागा आता बरंच प्रांगण झाले, आपल्याला पहिलं नव्हतं एवढं।
छान झाले समोरचं मोकळं. गुरुजी लांब बसले. थंडी लागत होती. हा डाला विठला चरणाचा आहे अवघ्या. जेवढा वेळ मिळेल तेवढ्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न कर. अधून मधून तुम्ही भजन करता. माझं बोलायचं का, प्रमाण म्हणायचं भजनायचं का, आणि टाळी वाजवायचं श्रोत्याचं का. टाळी वाजल्याच्या नंतर आपले पाप निघून जात असतात. टाळा टाळी लोपलाना छंद भोग भोगी ताटला भेगा. अवस्था निर्माण होती. ज्ञान गेलो निघावा गोविंद गा. भजनाची अवस्था प्राप्त होती. भजनात कीर्तन म्हणजे नेमकं काय? कलियुगामध्ये कीर्तन म्हणजेच नामस्मरण आहे. लक्षात राहू दे. क्रतायाध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे दुपारे परिचर्याणाम कदौ तद हरि कीर्तना. नाम साधना ही चारही योगामध्ये प्रधान आहे. लक्षात राहू दे. क्रतायोगामध्ये ध्यान साधना होती, तरी नाम साधनेनंही मुक्त झालेलो. त्रेता युगामध्ये यज्ञाने असताना भगवंताची प्राप्ती होती, तिथंही नाम साधना होती. कारण यज्ञ करताना, यज्ञ मंत्र म्हणतानाही भगवंताचं नामचिंतन करूनच वेद म्हणावा लागतो. नामाशिवाय पुढे जाता येत नाही. विठला क्लिअर करावं. वेद असणारा त्या ठिकाणी भगवंताला म्हणजे देवा तुम्हाला वेद म्हणून दाखवतो. सुखत आहे का नाही बघा माल. आता लेकराचं हसूच येते ना माणसा. ब्रह्मदेवाचे बाप कोण? ब्रह्मदेवाचा बाप माहित नाही का? ब्रह्मदेवाचे बाप भगवान विष्णू नाही का? भगवान विष्णूचे बाप त्या मुलाला बापच नाही. लक्षात राहा. तो आई बी आहे, तो बाप बी आहे. लक्षात राहा. गतेर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यय. जगाचा अधिष्ठान भगवान आहे. विठला विठला. म्हणजे आता हे वेद मनस करून मला वेळ कुठे आहे ब्रह्मदेवा? तुम्ही काय करा, इथं बसा, त्या वृक्षाच्या बुडाला बसा आणि वेद म्हणा. वेदाची एखादी चूक झाल्याच्या नंतर एक पान गळून पडत. म्हणजे हे बरं आहे जरा नाही का? बरी सवलत मिळाली, काय हरकत नाही. भगवान निघून गेले. ब्रह्मदेव अश्वत्थ वृक्षाखाली बसले आणि वेद म्हणण्याकरता प्रारंभ केला. वेद म्हणताना अगोदर भगवंताचं नामस्मरण करावं लागते, नाम घ्यावं लागते. लक्षात राहा. ओम हरि ओम गणानां गणान्तं
हरिओम न म्हणता वेद सुरू केला. वेद सुरू केल्याबरोबर जे पिंपळाचे पान होते बडा 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 सगळे ब्रह्मदेव नुसतं झोपड्यासारखी थप्पी लागली. ब्रह्मदेव तर परेशान झाले, म्हणले अवघडच काम झालं. देव म्हणजे एखादी चूक झाल्या, एखादं पान पडत, आता हे सगळेच घडून पडले, माझी इतकी चूक काय झाली. लगेच लगबग 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 वैकुंठाला. काय झालं ब्रह्मदेवा? म्हणजे देवाच्या वृक्षाखाली बसलो होतो, ते सगळा वृक्षच गळून पडला. एवढी चूक काय झाली? कसा वेद म्हटला तो सांग. सांगितलं ब्रह्मदेवाला, आशाला असं म्हटलं, अरे म्हणे सगळं चुकलं तो, त्याच्यानं सगळेच पानं गळून पडली. नाम साधना ही प्रत्येक योगामध्ये प्रधान आहे, लक्षात राहणे. कृतयोगामध्ये यज्ञान, पण नामस्मरण म्हटल्याशिवाय यज्ञाचे मंत्र म्हणता येत नाही. दुपार योगामध्ये पूजा केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती, तिथंही भगवंताचं नाम. आणि कलियुगामध्ये तर नामच प्रधान आहे. विठ्ठल विठ्ठल रोज आपण अभंग म्हणतो, नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन नलगते सायास जाये वनांतरा. डोंगरामध्ये दरीमध्ये जायची गरज नाही, सुखी येतो घरा. नारायण देव आपल्या घरी येतो. पण तुकोबरानं पुढे फार खुबी मारली. ठाईच बैसोनी करा एक चित्त. हे फार अवघड आहे. एक चित्त होत नाही, लक्षात राहू द्या. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करो वाताहत गा. हरे राम कृष्णा. गेले टळले प्रारये हो हो बरोबर आहे. नाही हे शरद म्हणलं कोणतं हे पहिलं तेच गेले टळले प्रहार. बरोबर, त्याच्यातलं हे चरण आहे. देवा कारणे भाव तस्मा तस्मा द्यावे न लगे फार शेवित. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. नामस्मरण करणं तुमचं काम आहे. श्रोत्यांचं भजण्याचं प्रमाण वाढणं, स्पीकर वाढल्याला सेटिंग करणं, थाप मारणं मृदंगाचार्याचं काम.
म्हणजे सर्वांना या कीर्तनामध्ये काम आहे. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. संतांचा महिमा, अभंगामध्ये संतांचं महात्म्य वर्णन केले तुकोबराय. तो बहु दुर्गम, शब्दामध्ये वर्णन होत नाही. तुकोबराय म्हणतात साधूचा महिमा. संगतीचं महात्म्य तसंच आहे, दर्शनाचं महात्म्य तसंच आहे. सहजरित्या साधूचं दर्शन झालं तरी जीवन माणसाचं धन्य होते, लक्षात राहा. पण संत कळाव लागतात, कळाल्याच्या नंतर त्यांची सेवा घडावं लागते, सेवा घडल्याच्या नंतर त्यांची कृपा व्हावं लागते आणि नंतर त्याचा फायदा होतो. संत आपल्या जवळ होते, जवळ आहे, पण कळत नाहीत, लक्षात राहा. आपल्याला कुठं काय कळत? गुरुजी साधू होते, लक्षात राहू द्या. ब्रह्मीभूत असताना रंगनाथ गुरुजी वेदांताचार्य, गुरुजींना पदवी जी होती ना, गुरुजींना पदवी कोणती होती महाराज? वेदांत केशरी. वेदांत केशरी म्हणजे वेदांतातले केशरी म्हणजे सिंह. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर. लोक चातुर्मासामध्ये पंढरपूरला जे पंडित, जे शास्त्री लोक होते ना, ते गुरुजीचं श्रवण करण्याकरता येत होते, पण पुढी बसत नव्हते. कशामुळं? मोठ्या माणसाला पुढी बसता येत नसतं, कुठंतरी आड बसायचे आणि आड बसून गुरुजीचं श्रवण करायचं. लय मोठं झालं, लय अवघड काम असतं. लहान माणसाला कुठेही बसता येत. महाराज इथं येऊन बसले, महाराजांचा मोठेपणा आहे, लक्षात राहा. नाही तर भागवत कारण मांडी घालून बसत असते का? आम्ही जात नाही. पण साधू व्रती आहे. महात्म्यामध्ये वर्णन लागले श्रीमद भागवताचे. ज्ञान आणि वैराग्य दोन्ही मूर्छित पडले आणि त्यांची आई दुःखी होती. याच्या आईचं नाव काय होते? हे भागवत ऐकत यायचं काय? इकडे आले ते येतात, नाही तर नाही. दिवस येता का तुम्ही भागवत? आका सुरेख आकाच आहे. कोणती बाई दुःखी होती? भक्ती. भक्ती माता दुःखी होती. आणि कोणते लेकर व्यसनी निघाल्या, कोणते आई वडील माय बाप सुखी राहतात, लक्षात राहू दे. केवढे अपेक्षा असतात आपल्याला लेकराकडून. मोठं झाल्या असणार असं करल, तसं करल, तसं करल, आणि ते जर विरुद्ध वागू लागलं तर आई वडिलाचं किती दुःख होत असते बघा ना तुम्ही. आता बराबरीशी लेकर झाले, गटारामध्ये पडले, ते आई वडिलांना वेगळं जावं लागते. जाळायची गरज नाही, आपोआप जळतात जाग्यावर, लक्षात राहू द्या. चिंता करून, चिंता करून, चिंता ही माणसाच्या शरीराला जाळून टाकत असते. चिंताश्य घटे शरीर, चिंतेनं माणसाचं शरीर घटत असतं. पापस्य घटे आयुष्य, पापानं माणसाचं आयुष्य कमी कमी होत असतं. आणि चिंतेनं शरीर घटत असते. चिंताच करायची नाही, लक्षात राहू दे. चिंता सोडून द्यायची आणि चिंतन करायचं, फायदा होत असतो. उगाच सकाळी उठलं की चिंता करत बसतो आपण. कशाची? कसं होईल माझं? अरे काय आता तर इतकं खायला झाले लोकांना, काय कमी आता कोणाला? जेवायला या म्हणलं तर जेवायला यायला तयार नाहीत लोक. एवढं खाणं आहे प्रत्येकाला. कोण चिंता केली पोटाची? मागे काय नेनाते झाले ऋषिकेशी ऋषीमुनी, पिया जनाशी त्यागियले
त्यागी दे. पागल होते का लोक? प्रपंचाचा त्याग केला आणि पोटाची चिंता न करता दरीमध्ये जाऊन आत्मावारी श्रोतया मंतव्या निधिध्याशितया आत्मचिंतन करत बसले लोक. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची नको चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमोचे पांडुरंग. एवढा मोठा जगदानी मालक असताना कशाला चिंता करतो? आपण जगवणार आहेत का कोणाला? आपण देणार आहेत का कोणाला? अरे ज्या दिवशी कुशीमध्ये बालक टाकलं त्या दिवशी काशेमध्ये दूध टाकलेले देवाने, हे लक्षात राहू दे. आपण जगवायलो का लेकर? बुवा जगवणार, त्याचं नाव विश्वंभर आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. जेव्हा दात नव्हते मायबाप तेव्हा दूध दिलं, आणि दात आल्याच्या नंतर तुम्हाला अन्न खायला दिलं. कशाला चिंता? हिमालयामध्ये साधू लोक साधना करीत बसलेले असतात. कोण खायला देते? ते बराबर माध्यान काळाला कोणीतरी त्यांना डबा नेऊन देते. ही देवाची लीला आहे, लक्षात राहा. काय खाता, काय पेता, कुठं राहता, काय झोपता. शूटर घातलेत आपण मस्त, थंडी लागायली म्हणून जॅकेट घातलंय. काय सोय आहे आपली बघा. थंडी लागायली म्हणून गाडीमध्ये बसायला. हिमालयाच्या दरीमध्ये वरून बर्फ आहे, दरीमध्ये अष्टरा ध्यान करत बसलेले ऋषी मायबाप. कोण आहे त्याची काळजी करणार? आकाश मंडप पृथ्वी आसन. पांघरायला आकाश आहे, झोपायला पृथ्वी आहे, पाणी प्यायला माता गंगेचं यमुनेचं आहे, खायला कोणीतरी आणून देते. भगवंताचं चिंतन करत बसलेले असतात. साधूचं जीवन, साधूचं दर्शन झालं, जीवनातले दोष पाप नाहीसे होत असतात. भक्ती माता दुःखी आहे, दोन्ही पुत्राश्वर मूर्छित पडलेले आहे. आवाज कानावर आला, नारायण. कोणीतरी सत्पुरुष दिसतो ना. साधूचं दर्शन झालं तर जीवन धन्य होऊन जाईल. ओ साधू महाराज थांबाव. भो भो साधू क्षणम तिष्ठ मच्छरतामपि नाशाय दर्शन तव लोकस्य सर्वथा पापहरण. जीवनामध्ये पाप नाहीसे होता. साधू महाराज थांबा, हो थांबा, थांबा जरा, थांबा थांबा. पाहितलं महर्षी नारदानी, एक स्त्री आहे, गात्र इकळ गेलेली आहे, डोळ्यामधून अश्रू येत आहे. महर्षी नारद पुढे आले, आई कोण आहात तुम्ही? कशामुळे एवढे सुंदर नेत्र आहेत? कमळासारख्या नेत्रामधून जल खाली पाणी वाहत आहे. नेमकं दुःखाचं कारण काय? स्वस्य दुःखस्य कारण. काय दुःखाचं कारण आहे तुमच्या? सांगा कोण तुम्ही? अहम भक्ती ख्याता. मी भक्ती आहे, मी माझे 2 पुत्र आहेत. आपल्यासारख्या महात्म्याचं जर दर्शन झालं तर माझं जीवन धन्य होईल. साधूचं दर्शन होण्याकरता पुण्य लागत असते, लक्षात राहत. कोणालाही दर्शन होते.
भाग्याचा उदय भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होते. साधूचं दर्शन झाल्याच्या नंतर जीवनातले दोष पाप सगळे निघून जातात. पाप ताप दैन्य जाई उठा उठे. संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शने हा लाभ. दर्शनाचा लाभ. पद्मनाभ जोडला पापताप दैन्य जाई उठा उठे. झालिया भेटे हरिदासाची गंगा पापं शचीतापं दैन्यंच कल्पतरू तथा. पाप घालवायचे का? जा गंगा मातेकर स्नान करा. इतक्या पाण्यामध्ये जावं लागत. कितक्या? एवढ्या पाण्यामध्ये. हरिद्वारला गेलते का? हरिद्वारला कोण गेलत? ऋषिकेशला कसं पाणी वडीत? चार धामला गेले असेल ना कोणी? गेलत? अहो इतक्या पाण्यात का चाललं? माग मी इतक्याच पाण्यात गेलो होतो. मला इतक्याच पाण्यात मला पायच निष्ठाला फडेल कर पडून. एवढं पाणी ओढतंय मला गंगा मातेच. आणि साधना केली आम्ही 9-10 दिवस होतो हरिद्वारला. मग तिथून तिकडे पुढे गेलो. गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ. अवघड काम आहे. म्हणून तर ज्ञानोबारायनं सांगितलं हेमंत हे दोष खाई जीवित्वाची हानी होई. पण जीवित्वाची हानी होय. पण तसं नाही. इकडे लक्षात राहू द्या. तैशे सुचित्वते नो हे सज्जनाचे. गंगेमध्ये गेल्याच्या नंतर इतक्या पाण्यामध्ये जावं लागत. पापोहम पाप करणामं पापात्मा पाप संभवा त्रायमां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. संकल्प सोडावा लागतो. नंतर मग गंगेचे म्हणजे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधम कुरु. गंगा पाप खाते पण बुडण्याची भीती. चंद्र हा शीतळता देतो. ताप अंगाला जर असेल ना ताप 10 पौर्णिमेच्या रात्री
भीमराव 12 वाजता उठायचं. किती वाजता? 12 वाजता उठायचं. काय करायचं? इकडं जायचं त्या डोंगरामध्ये, तिकडं डोंगराळ भागाने उठून जायचं. 12 वाजता चंद्र हा अमृत वर्षा करत असतो वल्लीला आपल्या, आणि ते जर आपल्या अंगाला जर असणार एखादं लागलं, अमृत पडलं, झाला निरोगी काया होतास. शचेता पाव रोग सगळे नाहीशे होतात. दारिद्र्य जर असाल, कल्पतरू चिंतामणी याचं दर्शन झालं की सगळं दारिद्र्य जात आहे. पण एका एकाला भानगडी कवर जावं ह्या. पण साधूच्या संगतीमध्ये तिने बी जातात. विठला विठला पाची झाली आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक तापनाईशी झाली. दैन्य गेलं, पाप गेलं. साधूच्या संगतीमध्ये सगळा फायदाच आहे. तात्काळ ती दशा मर्दंगाचार्या करताय टाळे मोठे वाजव. एवढा मर्दंग वाजवण्याकरता घाम यालाय बुवाला, तुम्ही शोटर घालून आला. किती ताकद लागते लक्षात राहूया. संतांचा संग नोहे भलतैसा, तात्काळची दशा पालटले. लोखंडाचा विळा असतो. बाई शेतामध्ये घेऊन गेली लोखंडाचा विळा, काम करत 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 कसा परिस होता होतो. कोणी कोण ढाका लागला बाईला, बाई बी नाही. गवत तसंच काढीत राहत. आणि येता येता पाहिलं तो पिवळा चिपुकच विळा दिसायला. परिसाच्या संगे
प्रमाण आहे. परिसाच्या संगे लोह होय सोने. परिसाच्या संगे लहू होय सोना, तयाचे भूषण श्रीमंताला. तुम्ही जे प्रमाण देता ते घेणार आपण. तरी लोह एका अंश जगटलिया परीश, येरीकडे अपयशे सुवर्ण होय. परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला सोनं होते. तुकोबराचं प्रमाणे समर्पक केला नाही का महाराज. लोखंडाचा वेळा परीशे जगटला, मागली मुला मागू नये. किती किंमत होती इळ्याची? किती किंमत आहे आता इळ्याची किंमत तुमच्या इकडे? 200 250 किती? 250 350 300. आपल्याला द्यायचं आहे का? इथं काय पैसे द्यायचे ना. चला 300 धरा राऊंड फिगर. 300 रुपयाचा इळा आणलेला परिसराला लागला. आता इळ्याची किंमत किती असेल त्या? किती भरत बरं? ते कमीत कमी अर्धा किलो तर भरत मला वाटतं. हा बाबा किती भरत मोजला का? अर्धा किलो धरा. चला सोन्याची किंमत ला आता केवढ्या तोळा आहे येईल माहित राहते भाऊ. किती येला दागिने जरा कमीच पडतो. तुम्ही झुमके केले, बोरमाळ केली, गंठन केलं, पण त्या फलाण्याच्या बाईला इतकं छान शाट गंठन आणले बा आणि इतकं छान दिसून लागलं. अगं गंठन आहे ना तुला, शाट गंठन कुठं पाहिजेतच का? किती दागिने करा पाहिला कमीच. चला 75,000 रुपये का सध्या सोनं? हा 80 वर गेलो. आता लई गेलो ती वर. याच नाही आपल्याला ते. कशाला महाराज झाला सोनं लागलं? उग बडीता लोक खोटं वाटत, उगीच महाराज लोक बुद्या घालून द्या अशी बडीली तिथं त्या दिवशी. हा उगा फुगीर आपलं वारकऱ्याला काय करायचं? सोनं हे सोनं